So hi friends, today we are going to learn the living world adaptations and classifications standard 7 science. So let's start now. A great variety of plants is found on the earth. Some plants have colorful flowers, some plants grow in water, whereas some are to be found in deserts which have a scarcity of water. म्हणजेच पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना विविध रंगी फुले असतात, काही वनस्पती पाण्यामध्ये आढळतात, तर काही पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची खूपच कमतरता आहे अशा वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा आढळतात. Some plants are found only in snowy region. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in साईज. म्हणजेच आपल्याकडे काही वनस्पती ज्या आहेत त्या खूपच मोठ्या आहेत, तर काही वनस्पती बघण्याकरता आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राची गरज पडते. तर काही वनस्पती ह्या फक्त बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात. सम आर युनिसेल्युलर, others multicellular, some are vertebrates, whereas other are invertebrates. This world is full of variety of animals: aquatic, terrestrial, amphibian, reptilians, aerial, etc. Means here are we study the plants and animals have various type of variety. म्हणजे आपण काही मागच्या वर्षी शिकलो आहोत की वनस्पती व प्राणी हे विविध प्रकारचे आहेत, त्यांच्या विविध प्रकारच्या जाती व प्रकारसुद्धा आहेत. सो these observations give rise to the question, how did this great diversity come into being? म्हणजेच काय होतं आहे तर हे जे आपण आत्तापर्यंत बघितल्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या ज्या जाती असतील, विविध प्रकार असतील, हे पाहून आपल्याला एक प्रश्न पडतो की सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी. तर आज आपण ह्याच टॉपिकमध्ये ते सगळं काही बघणार आहोत. हिअर आर आवर फर्स्ट पॉईंट, अडॅप्टेशन. सो व्हॉट इज मीन बाय अडॅप्टेशन? तर अनुकूलन. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट to their surroundings. Such changes are called adaptations. They take place over a long period of time. These are the definition of adaptation. तर adaptation म्हणजे अनुकूलन म्हणजे काय नेमकं? तर प्रत्येक सजीव हा तो ज्या परिसरामध्ये ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्या सजीवाच्या शरीरामध्ये व त्याच्या अवयवामध्ये तसेच त्याची जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये कालानुरूप विविध प्रकारचे बदल घडून येतात. त्याच बदलांना अनुकूलन म्हणजेच अडॅप्टेशन असं म्हणतात. तर बघूया पुढे पहिलाच भाग आहे अडॅप्टेशन इन प्लांट्स म्हणजेच वनस्पतींमधील अडॅप्टेशन. सो हिअर आर फर्स्ट पॉईंट, अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. ॲक्वॅटिक प्लांट म्हणजे कोणते? तर जलीय वनस्पती. जसं आपण मागच्या वर्षी बघितलं की ॲक्वॅटिक ॲनिमल्स जलचर प्राणी, तसंच हे आहेत जलीय वनस्पती म्हणजे ज्या पाण्यामध्ये वाढतात ते. सो सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. लुक ॲट द डायग्रॅम 1.2 ॲक्वॅटिक प्लांट्स. म्हणजेच पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती ह्या बहुतांशी त्यांची जी मुळे आहेत ते तळाशील मातीमध्ये घट्ट रुजवून ठेवलेली किंवा घट्ट रुजवलेली असतात. देअर स्टेम्स आर सबमर्ज व्हाईल लीव्स अँड फ्लावर्स फ्लोट ऑन दी सरफेस. त्यांची खोड जरी पाण्यात बुडलेलं असलं तरी पाने व फुले हे पाण्याच्या वरती तरंगत असतात. However, some plants are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. त्याचबरोबर काही वनस्पती जे अशा आहेत की ज्या मुळांसोबतसुद्धा म्हणजे मुळांसह पाण्याच्या वरती तरंगत असतात. The surface of leaves and stems of many aquatic plants are covered
विथ अ वॅक्सी लेअर. डू यू नो वॅक्सी लेअर? आता हे जे वनस्पतींचे पानं आहेत हे पाण्यावर का तरंगतात? तर पाण्यामध्ये ज्या वनस्पती वाढतात त्यांच्या पानांना खालच्या बाजूला एक वॅक्सी लेअर म्हणजेच एक पातळ थर असतो, जसं चिवट पदार्थ असतो त्यासारखं एक पातळ थर असतो. लीव्स ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. म्हणजेच त्या झाडांची जी पानं आहेत ती रिबिनसारखी पातळ व अरुंद असतात. दिस शेप हेल्प्स देम टू विस्टँड फास्ट current of water. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful for floating in water. खोड व पानाचं देठ जे आहे यामध्ये जी बारीक हवेची पोकळी असते यामुळे सुद्धा त्यांना पाण्यावर तरंगण्याकरता आधार मिळतो. तर यावरून आपल्याला असं समजतं की हे जे प्लांट्स आहेत की जे पाण्यामध्ये वाढतात ते प्लांट्स त्या ठिकाणच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये विविध प्रकारचे बदल झालेले आहेत, म्हणजे अडॅप्टेशन्स घडलेलं आहे. देन नेक्स्ट आहे अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. म्हणजेच डेझर्ट म्हणजेच काय, तर वाळवंटामध्ये ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अनुकूलन म्हणजे अडॅप्टेशन झालं असेल ते आपण त्याच्यामध्ये बघूया. या ठिकाणी तुम्हाला त्या वाळवंटामध्ये असणाऱ्या झाडांची चित्र पाहायला मिळत असेल. Look at this. Desert plants are either leafless त्यांना पान नसतात, or their leaves are like small needles or have been modified into thorns. म्हणजे वाळवंटामध्ये ज्या वनस्पती असतात त्यांना बहुतांशी पाने नसतात किंवा जर असतील तर ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्या पानांचं काट्यांमध्ये रूपांतर झालेलं असतं. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपरेशन्स. याच्यामुळे काय होतं की त्यांच्या जे पाणी आहे ते वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकलं जात नाही. द स्टेम स्टोर्स वॉटर अँड फूड अँड इट्स देअर फॉर फ्लेशी. वाळवंटामध्ये जे झाडं वाढतात त्यांचं जे स्टेम आहे म्हणजेच खोड आहे हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मांसल बनते. स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लिव्ह. वाळवंटामध्ये जे झाडं आहेत त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसचं काम हे खोडामार्फतसुद्धा चालतं. आपण बहुतांशी पाहतो की झाडांच्या पानामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया घडत असते, परंतु वाळवंटामध्ये जी झाडं आहेत त्यांच्या खोडामध्ये सुद्धा ही प्रक्रिया घडू शकते. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल अँड सम रूट्स स्प्रेड अवे इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. देअर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट टू. म्हणजेच काय, तर या वनस्पतींची जी मुळं आहेत ही पाण्याच्या शोधासाठी जमिनीमध्ये खूप खोलवर गेलेली असतात. त्याचबरोबर काही मुळे किंवा काही झाडांची मुळे ही जमिनीमध्ये दूरवर पसरलेली असतात. तसेच या वनस्पतींची जी खोडावर देखील मेनचट म्हणजेच चिकट पदार्थ एक वॅक्सी लेअर असतो. जसं आपण बघितलं की ॲक्वॅटिक प्लांट्सच्या पानांना वॅक्सी लेअर असतो, त्याचप्रमाणे ह्या डेझर्ट प्लांट्स जे आहेत यांच्यावर सुद्धा वॅक्सी लेअर असतो. देन द थर्ड नंबर अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन म्हणजे काय, तर हिम प्रदेशामधील वनस्पती म्हणजेच बर्फाळ ज्या ठिकाणी बर्फ जास्त पडतो त्या ठिकाणच्या वनस्पती. लुक ॲट द डायग्राम 1.5. देवदार tree. Plants of snowy regions mainly include conifers like देवदार and pines. म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामधील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचिपर्णी वृक्षांचा समावेश होतो. These trees are conical in shape due to their sloping branches. In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree and the thick bark helps the tree to withstand the cold. म्हणजेच काय, त्यांच्या जे पानांचा जो आकार आहे तो असतो शंकूसारखा व त्यांच्या फांद्यांची रचनासुद्धा ही उत्तरती असते. तर तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघू शकता की पानांची रचना ही उत्तरती आहे. याचा फायदा काय होतो, तर या
प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिमवृष्टी होते, तसेच थंडीही खूप पडते व शंकूच्या आकारामुळे या वनस्पतीमुळे बर्फ साचून राहत नाही, तो तसंच खाली पडतो. तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्यांना थंडीमध्ये सुद्धा ते तग धरू शकतात. म्हणून हे त्या प्लांट्समध्ये झालेलं एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे की त्यांनी त्या ठिकाणी राहावं, जगावं, याकरता त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये हे झालेले बदल आहेत. दीज आर दी ॲडॅप्टेशन्स हॅपन इन दॅट प्लांट. नेक्स्ट आहे 4th नंबर, द ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. म्हणजेच फॉरेस्ट म्हणजे जंगल. तर जंगल प्रदेशामधील ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहण्याकरता काही प्रकारचे बदल झाले आहेत, काही ॲडॅप्टेशन झालेलं आहे. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्री, shrubs and herbs are found in forest. These plants compete amongst themselves for sunlight. Hence, trees grow tall to get sunlight, and climbers and vines grow to a great height with the support of trees. Spring like tendrils on the stem of some climbers is an example of adaptations. म्हणजे जे फॉरेस्ट रिजनमध्ये जे झाडं आहेत या प्रदेशामध्ये वृक्ष, झुडूप, रोपटे असे विविध प्रकारची झाडं आढळतात. आपल्याला माहीत आहेच की या झाडांना जगण्याकरता, स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याकरता सूर्यप्रकाशाची गरज असते. तर तोच सूर्यप्रकाश मिळवण्याकरता या सर्व वनस्पतींमध्ये स्पर्धा चालू असते. तर जंगलामध्ये सूर्यप्रकाश मिळवण्याकरता या सर्व जी झाडं आहेत, वृक्ष आहेत, हे खूप उंच उंच वाढतात. तसेच त्यांच्या आधाराने जे वेल असतात ते वेलसुद्धा त्यांच्या सपोर्टने उंच उंच वाढतात. म्हणजेच त्या झाडांवर ह्या वेलींचं असणारं जे आवरण आहे किंवा त्यांची वाढ आहे हे त्यांचं मधलं अनुकूलन आहे, म्हणजे ॲडॅप्टेशन आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांची उंची वाढते हे त्या ठिकाणी असलेलं एक प्रकारचं ॲडॅप्टेशन म्हणता येईल. नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट. जसं फॉरेस्ट रिजन आहे त्याचप्रमाणे ग्रासलँड प्लांट्स म्हणजे गवताळ प्रदेशामधील सुद्धा वनस्पतींमध्ये काही ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळत असेल. डायव्हर्स टाईप ऑफ बशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर खुरटी, झुडपे व गवताचे विविध प्रकार पाहायला मिळतात. फायबरस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. त्याचप्रमाणे जे मुळांचे 2 प्रकार आहेत, आपण मागच्या वर्षी शिकलो की टॅप रूट आणि फायबरस रूट. त्यापैकी जे फायबरस रूट आहे हे मूळ म्हणजे तंतुमय मूळ, जे ह्या गवतांना हे तंतुमय मुळामुळे जमिनीची जी धूप आहे, सॉईल इरोजन हे थांबून राहते. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन्स आर डेन्स. म्हणजेच काय, विषुवतीय प्रदेशामधील जे जंगलं आहेत ते खूप दाट असतात. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. त्यामुळे त्या ठिकाणी जे प्राणी आहेत ते ते गवतामध्ये लपून राहू शकतात. हावेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. त्याच्या तुलनेने थंड प्रदेशामध्ये आढळणारे जे गवत आहेत ते उंचीने खुजे म्हणजे खूपच बारीक असते. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. द नेक्स्ट इज ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट. आता इंजेक्शन ऑफ फूड मीन्स काय, तर अन्न ग्रहण करणे. म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी सुद्धा वनस्पतींमध्ये काही ॲडॅप्टेशन्स, काही अनुकूलन झालेलं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळत आहेत. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉफिक. हावेवर प्लांट्स लाईक डॉडर आर parasitic. The plant's body of dodder consists of yellow wire-like stems. आपण बघितलं की बहुतेक सर्व वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात. मात्र काही ज्या झाडं आहेत ते परपोषी असतात. म्हणजेच इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, डॉडर प्लांट्स. दीज आर दी डॉडर प्लांट्स. तर याचं जे शरीर आहे या झाडांचं किंवा हे वेल म्हणता येईल, याला पिवळ्या तंतुमय काड्यांसारखा एक जाळं असतं. त्यास पाणी नसल्याने हा जो अमरवेल आहे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. परंतु इतर झाडांचा आधार घेऊन त्या झाडांच्या खोडांमधून पोषकद्रव्ये हे शोषून घेण्याकरता तिला काही बारीक बारीक मुळं असतात, रसवाहिन्या असतात.
त्याद्वारे ते इतर झाडांवर वाढून त्यांच्याद्वारे मार्फत पोषकद्रव्ये घेऊन स्वतःची उपजीविका करतात. फंगाय डू नॉट हॅव क्लोरोफिल and cannot perform photosynthesis. They often food from starchy foodstuff like bhakri and bread. They have root-like fibers for absorption of food. त्याचबरोबर जर तुम्ही बुरशी बघितली असेल तर बुरशीसुद्धा एक प्रकारचा प्लांट आहे, परंतु त्यामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ते एक नॉन फ्लॉवरिंग प्लांट म्हणता येईल. ते प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस करू शकत नाही. त्यामुळे ते जे घरातील भाकरी किंवा पाव असेल यांसारख्या पिष्टमय पदार्थांवर वाढतात व त्यांवरून ते अन्न शोषून घेतात व स्वतःची उपजीविका करतात. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. झाडांना वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉईल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रोसेरा मीन्स सनड्यू, व्हेनस फ्लायट्रॅप, फिचर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कंझ्युमिंग इन्सेक्ट्स. These plants can eat insects. Adaptations are seen in these plants which serve to attract insects and hold them captive. आता काही वनस्पती ज्या आहेत की त्या कीटक खाऊन स्वतःची उपजीविका करतात. आता त्या कीटक खातात याकरता सुद्धा त्या प्लांट्समध्ये काही अडॅप्टेशन अनुकूलन झालेलं आहे. तर ते कोणतं असेल तर यांना जे फुलं येतात त्या फुलांमध्ये कीटकांना आकर्षित करण्याकरता काही गोष्टी आहेत. त्यांचा रंग असेल किंवा वास स्मेल असेल की ज्यामुळं त्या झाडांकडे कीटक आकर्षित होतात व हे जे फ्लायट्रॅप, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रोसेरा हे जे प्लांट्स आहेत हे कीटकांना कंझ्युम करतात, खातात व स्वतःची उपजीविका करतात. दीज आर दी अडॅप्टेशन विच आर सीन इन दिस प्लांट. सो नेक्स्ट पार्ट इज अडॅप्टेशन इन ॲनिमल. हा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करूया. थँक्यू.